हॅलो गायज, गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजलेले 7 आणि जस्ट फ्रेश वगैरे झालेलो आहेत आणि आता आम्हाला निघायचं पुण्याला. तर आता वाजलेले जस्ट 7 आणि आता घेऊया कॉफी वगैरे घेऊन लगेच निघूया. तर आता गोमाताने पण दर्शन दिलेलं आहे. बाय बाय श्रीरामपूर. आता चाललेलो आहेत पुण्यासाठी. पण एक गोष्ट सांगायची की श्रीरामपूर वन ऑफ द बेस्ट सिटी इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट असं मला वाटतंय. म्हणजे बेस्ट आहे श्रीरामपूरमध्ये. सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एकदम मस्त वातावरण आहे इकडे. झाडं झुडपं आहेत. धुळीचं प्रमाण खूप कमी आहे आणि एकदम चिल लाईफ आहे. स्लो मस्त आहे एकदम. श्रीरामपूर शहर एकदम मस्त आहे. तर नक्की तुम्ही कधी नसताना आलात श्रीरामपूरला तर या, व्हिजिट द्या. शिर्डीला आल्यानंतर श्रीरामपूरला या. मित्रांनो, श्रीरामपूरमध्ये सकाळी सकाळी आज पाऊस झालेला आहे. ढग साहेबांनी आज पाऊस सांगितला होता आणि झालाय पाऊस. त्याच्यामुळे वातावरण मस्त झालेलं आहे. एकदम सकाळी सकाळी फ्रेश वाटतंय. चला आता काहीतरी घेऊया इथून खाण्यासाठी. अरे बिस्किट याच्याकडे घेतलेले आहेत, पाहू शकता. तर आता 8:30 वाजता आलेले आहेत आणि नगर मनमाड हायवेला थांबून थोडं सामान घेतलं आणि आता निघूया. चला बसा, हळूच. तर आता निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी. सरांच्या सासरवाडीमध्ये थांबलो होतो. चहा वगैरे पिलो. 2 चहा झाले. नाश्ता झाला आणि आता निघलोत पुढच्या प्रवासासाठी. आणि सर्व पाहुण्यांना सांगणं आहे, ज्यांना पण आम्ही भेटणार आहेत, चहा वगैरे नका करत जाऊ. चहा वगैरे नका पाहत जाऊ आम्हाला. तर तुमचं आहे का सांगणं? पाहुण्यांना सांगणं आहे, चहा नको, पाणी फक्त बस. नेहमीप्रमाणे आपला बेकरी सुप्यामध्ये आणि काहीतरी आता टोस्ट वगैरे घेऊया इथे. सो जाऊया आता. नगरमधून जस्ट सुप्यामध्ये पोहोचलोय आणि आता जाऊया पुढे. विषय असा आहे, आम्हाला पोहोचायला वाजले होते 2 आणि 2 वाजल्यानंतर एक मीटिंग होती. सोलर संदर्भात मीटिंग होती. ती मीटिंग त्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे केलं आहे. त्याच्यामुळे व्लॉग बनवलाच नाही, विसरून गेलो होतो खूप. तर आता चाललो आहोत बिझनेस नेटवर्किंग मीटिंगला आणि त्या ठिकाणी 2 घंटे पुण्यामधले जे काही बिझनेस ओनर्स आहेत त्यांच्यासोबत मीटिंग आहे. एक नेटवर्किंग मीटिंग असते. तर अजून फुल एनर्जी आहे. असं काही समजू नका की आम्ही थकलेलो आहेत म्हणून. तर आता चाललेलो आहोत बिझनेस नेटवर्किंग मीटिंगला विमाननगरला. तर सर, काय मीटिंगमध्ये काय होणार आहे आज?
बिझनेस नेटवर्क ग्रुप BNG हा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. तिथे लाईक माइंडेड आपल्यासारखे बाकीचे एंटरप्रेनर्स असतात आणि प्रत्येकजण आपला बिझनेस तिथे इंट्रोड्यूस करतो आणि त्या मीटिंगमध्ये काही व्हिजिटर्सही येत असतात. तर त्या व्हिजिटर्सकडनं आपल्याला काही रेफरल किंवा काही कनेक्ट्स मिळत असतात किंवा दुसऱ्या एंटरप्रेनर्सकडनं पण आपल्याला त्या कनेक्ट्स मिळू शकतात असं. तर असं आहे. तर आता चला जाऊया बिझनेस नेटवर्किंग मीटिंगला. बिझनेसमध्ये नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट असतं. युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. बट सगळे हे सांगतात, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढे इफर्ट्स पण द्यावा लागतात ॲक्च्युली. कारण आता आम्हाला तो अनुभव आलेला आहे. सरांनी पण ॲक्च्युली तो एक्सपिरियन्स मला सांगितला की आपल्याला नेटवर्कमधून तुम्हाला खरोखर बिझनेस घ्यायचा आहे, बिझनेस ग्रो करायचा आहे किंवा तुम्हाला लीड्स घ्यायच्यात, क्लायंट्स घ्यायचे, तर तुम्हाला ॲक्च्युली तेवढे इफर्ट्स द्यायला लागतात. तुम्हाला तेवढी व्हॅल्यू प्रोव्हाइड करावं लागते, तरच ॲक्च्युली बिझनेस मिळतो आणि नेटवर्क कामाला येतं. आम्हीच आय थिंक थोडेसे लेट आहेत, कारण आम्ही ॲक्च्युली नगरवरून डायरेक्ट इथे आलेलो आहेत. असा विषय आहे थोडासा. तर आता जाऊया वरती आणि लेट्स सी की आजची मीटिंग कशी होते. तर आता आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि आय थिंक सगळ्यात वरच्या फ्लोअरला आहे, टॉप फ्लोअरला मीटिंग आहे. तर फटाफट जाऊया. आता निघूया घरी. मीटिंग वगैरे झालेली आहे आणि ऑलरेडी सकाळी निघलो होतो श्रीरामपूरवरून. अजून ऑफिसला मीटिंग केली आहे, नंतर इकडे आलो होतो. तर आता आहे, आता ऑलरेडी थकलो आहे. आता जाऊ डायरेक्ट घरी मस्त 12 तासांपेक्षा जास्त आजचा दिवस राहिलेला आहे. तर असं आहे. सो लेट्स गो. मित्रांनो, जस्ट घरी पोहोचलोय आणि आता हा व्लॉग इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा पद्धतीचे व्लॉग्स बघायला आवडेल. आणि आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून.